खांद्यावर लिहिले अपील ते राजा शंभू छत्रपती या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना मी आजच्या साई गणेश चषकातून मी अतिश पटेल त्रिवार अभिवादन करतोय आणि घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने। ज्या ठिकाणी आपण पाहतोय दोन संघ चॅलेंजर्स चिर्ले विपक्ष मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुजे। टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय चिर्ले संघाने स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारले तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। चांगला सामना आपण पाहिला। सुरुवातीच्या पहिल्या सामन्यामध्ये अपेक्षित खेळ व प्रेक्षकांना पाहायला मिळाला। शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या चटकापर्यंत आपल्याला झुंज पाहायला मिळाली आणि त्या झुंजीमध्ये योगेश वाघ यांच्या अद्भुत शब्दांची फेक देखील आपण पाहिली। इथे मात्र आपण आता नव्या सामन्याकडे जातोय। परिस्थिती नवी आहे, वेळ नवी आहे आणि गोलंदाज देखील नवा। पहिला बॉल स्ट्राइक एंडला आपण पाहतोय दोन खेळाडू मनोज भगत आणि शुभम कोळी हे दोन खेळाडू इथे सलामीचे खेळाडू म्हणून आलेत। पहिला गोलंदाज आपण पाहतोय सार्थक घरत। यावेळेस पहिला बॉल सार्थक घराचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला। सार्थकला जर पाहिलं ना तर अगदी कमी वयामध्ये पहिली बाईक देखील त्याच्या नावावर आली। रमाकांत घरत यांचे चिरंजीव चिर्ले क्रिकेटमध्ये रमाकांत घरत त्या काळामध्ये डीप पॉइंटच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून षटकार ठोकणारा एक ताकदवर खेळाडू आणि आताच्या घडीला सार्थक कालच्या रजनीमध्ये देखील जासे नाईट टुर्नामेंटमध्ये सार्थकची कामगिरी चांगली होती। आज ही सुरुवात चांगली केली, अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलाय, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित। धाव मिळेल एक। गुणवत्ता आहे अलीकडच्या काळामध्ये जर आपण रिवॉल्ड्सवर पाहिलं ना तर कमी वयाच्या खेळाडूंचा दबदबा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतोय, पण त्यामध्ये एक कमतरता जाणवते। अगदी अल्पावधीतच आपण एक दोन सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली ना तर मात्र ग नावाचा प्रकार त्यांच्या मनामध्ये येतो। त्यापासून जर त्या खेळाडूने लांब राहिलं ना तर तुमचं क्रिकेटचं करिअर जे आहे ते 15 ते 20 वर्ष आपण लांब लचक करू शकतो। काही गोष्टी लांब असलेल्या बऱ्या असतात। यावेळेस पहा फ्लिक केलाय डीप फाईन लेगच्या दिशेनं, चेंडू जाते गोळीच्या वेगानं। या डावातील पहिला चौकार पाहायला मिळतोय। या चेंडूवर टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं। एक नजाकत होती, आल्या पावली फुलटॉस आल्यानंतर फक्त दिशा दिली आणि 4 धावा अलगद आपल्या स्कोअर बोर्डवर या खेळाडूने जोडल्या। पुढच्या चेंडूची फेकी करेल सार्थक। अंडर 17चा हा खेळाडू। यावेळेस मात्र गती पाहायला मिळाली, गतीनं बीट केलंय, पंचांचा बोट आभाळाकडे आलाय, बॅटला बॉल ब्रश झालाय। फर्स्ट विकेट डाऊन झाली, पहिली विकेट आली आहे यावेळेस। एस बॅट्समन अंपायर डिसिजन इट्स अ लार्ज डिसिजन। इथे पंचांचा निर्णय अंतिम आहे। आर्ग्युमेंट करू नका, चर्चा करू नका। तुमच्याकडे काही रिव्ह्यू आहेत ज्यामध्ये हा प्रकार तुम्ही त्या रिव्ह्यू मध्ये अंमलात आणू शकत नाही। जिथे नो बॉल असेल, वाईट बॉल असेल, बिमर असेल किंवा धावबाद असेल किंवा एखादा चौकार जर आपल्याला चेक करायचा असेल, षटकार चेक करायचा असला तर त्या ठिकाणी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता। पण अशा वेळेस काही तंत्रज्ञान आपल्याकडे नाही की आवाज आलाय की नाही, बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही, या गोष्टी आपण पाहू शकत नाही। त्यामुळे या ठिकाणी आपण रिव्ह्यू वापरू शकत नाही। कोंबडभुजे संघाला लागलेला हा पहिला धक्का होता। आपण पाहिलं सार्थकला मिळालेली पहिली विकेट। नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय करण कोळी नावाचा हा खेळाडू। कोंबडभुजे संघ पाहिला तर अतिशय चांगला संघ आहे। अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण या संघाची ओळख फार वेगानं पाहिली। तदनंतर लेदर बॉल क्रिकेटमध्ये कोंबडभुजे संघाची फार वेगळी ओळख आहे आणि आताच्या घडीला आपल्या पंचक्रोशीमध्ये खेळण्याचा हा वेगळा आनंद ते या ठिकाणी घेतील। सार्थक घरत ऑन स्ट्राइक पर करण कोळी। चांगली गती, चांगला बाउन्स, अतिरिक्त बाउन्स यावेळेस पाहायला मिळाला। तुमच्याकडे गती आहे पण तुमच्याकडे नियंत्रण नसेल ना तर तुम्हाला धावा पडतात। क्रिकेटमध्ये आपण झहीर खानला पाहिलं, जेव्हा कमी वयामध्ये तो क्रिकेटच्या पटलावर आला, वेग होता 145, 48, 50चा वेग टाकला गेला।
जसं वय होत गेलं ना, पावलं कमी झाली, वेग देखील कमी झाला, पण नियंत्रण तेच, स्विंग तोच आणि दबदबा देखील तोच पाहायला मिळाला. क्रिकेटच्या गोलंदाजीचं करिअर करत असताना तुमच्याकडे ऑफ स्पिन, टॉप स्पिन, लेग स्पिन, तदनंतर तुमच्याकडे यॉर्कर असला पाहिजे, तुमच्याकडे हार्डलेन डिलिव्हरी असली पाहिजे. या सगळ्या प्रकारचे चेंडू तुमच्या गोलंदाजीची वैविधता दाखवतात. तुमच्याकडे वरेशन असलं पाहिजे आणि ती गती, ते परिवर्तन आपण सार्थकच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच पाहिलं. पहिलं षटक संपलं ना, तेव्हा आपण 0-1-4 विकेट 0-0 अशी काहीशी स्थिती आपण पाहिली. तब्बल पहिल्या षटकानंतर धाबा पाहतोय केवळ आणि 5 धाबा. 30 यार्ड सर्कलचा विचार केला ना, तर फक्त 5 धाबा खर्च केल्यात आणि इथे मात्र मी म्हणेन की एक यशस्वी स्पेल त्याचा या ठिकाणी संपन्न झालाय. नवीन गोलंदाज वापरला जाईल ऋतुज घरत. इथे कॅप्टन्सला आपण विनंती करू की वारंवार प्रत्येक षटकामागे, प्रत्येक विकेट मागे टीम मीटिंग करू नका, कारण एका रात्रीमध्ये आपल्याला 10 संघ या ठिकाणी खेळवायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 4 षटकं, 3 षटकं या ठिकाणी संपवायचे आहेत. अन्यथा तुमचा एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. त्यातही आणखी एक महत्त्वाचा नियम, पहिला डाव संपण्यापूर्वी दुसरा सामना, पुढील सामन्याचं टॉस करणं फार गरजेचं आहे. एखाद कॅप्टन आला असेल आणि दुसरा कॅप्टन नसेल, तर जो कॅप्टन उपस्थित आहे त्याला या ठिकाणी नाणेफेक दिली जाईल. कालच्या दिवसामध्ये जासईच्या मैदानावर 2 वेळा असा प्रकार झाला आणि त्याचा फटका त्या संघांना पडला. आपण कॉमन डिसिजन घेतो सर, आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकल्यानंतर कॉमन डिसिजन फिल्डिंगचा आणि अनवधानानं त्या ठिकाणी बॅटिंग करावी लागली, कमी धावा झाल्या आणि तो फटका संघाच्या त्या विजयावर देखील पटाकून गेला. बोथ एंडनं खेळली जाणारी ही स्पर्धा. दुसऱ्या बाजूनं ऋतुज घरत आपण पाहतोय, यावेळेस लेट कट केलाय डीप थर्ड बँडच्या दिशेनं. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे, थोडासा फ्लंबल त्या ठिकाणी पडला, डाईव्ह लावली आहे, पण दुसरी धाव देखील पहा सुरक्षित पूर्ण केली जाते. बेल्स ब्लिक झाल्यात, पण दोन्ही खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आले. या 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 7 धावा. 7 हा आकडा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील मोठा आहे आणि 7 हा आकडा इंटरनॅशनल फुटबॉलमध्ये देखील तितकाच महत्वाचा आहे. एका बाजूला धोनी, दुसऱ्या बाजूला क्रिस्टियानो रोनाल्डो. फार मोठ्या विभूती आपण या आकड्यामध्ये पाहिल्या. सर्वस्व मिळवलं या खेळाडूंनी. पुढचा बॉल इथे लेट कट केलाय, खेळाडू उपस्थित आहे, तिथे मात्र अडकला जातोय आणखी खेळाडू. दुसरी विकेट पडली जाते संघाची. येस, आपण फील्ड पोझिशन जर पाहिली ना, तर एक लॉंग लेग आहे, तदनंतर डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आपण पाहतोय, तदनंतर लॉंग ऑफ आहे, तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू त्यानं तैनात केलाय. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं ना, तर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू हा थोडासा अगदी डीपमध्ये लॉंग ऑफच्या जवळपास ठेवला जातो, पण परफेक्ट यावेळेस मात्र आपल्या गोलंदाजीच्या नुसार फील्ड रचना या ठिकाणी आपण पाहतोय. ऋतुज यावेळेस तयार. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न फसला जातोय. आल्या सुरुवातीलाच या फलंदाजानं हा ट्राय केलाय. असं म्हणतात की अगर घी सीधे उंगली से ना निकले ना, तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. पण आल्या आपण जर काहीच ट्राय केलं नाही तर नवं का ट्राय करावं, हा देखील प्रश्न तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये येतोय. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी क्विक सिंगल प्राप्त होते. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय महेश स्मृती, सदानंद स्मृती, दयानंद स्मृती यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी साई गणेश चषकाची ही स्पर्धा 5 रात्र आज आपण गव्हाणमध्ये ही स्पर्धा कव्हर करू. WTCच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह यूट्यूब चॅनल असेल, मग स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील या सामन्यांचा आनंद घेतोय. क्रिकेटमध्ये आधुनिकता आली आणि ती आधुनिकता आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखील बदलताना पाहतोय. बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या आहे क्रिकेटमध्ये. यावेळी चांगला बॉल ओव्हर पिच स्लॉट मध्ये आहे, परंतु लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये देखील जाताना पाहायला मिळतोय. इट्स अ बिग सिक्सर. 6 धावा.
येस करण कोळीच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये लॉंग ऑनच्या प्लॉट मध्ये साधारणसाठी पाठवला गेला. पुढचा बॉल शॉट होतोय 7च्या गतीने 14 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या जात आहेत. इथे मात्र अतिथी कक्षामध्ये आपण मान्यवर पाहुणे पाहतोय. गव्हाणसारख्या एका बलाढ्य ग्रामपंचायतीवर ज्यांचं अधिकार आहे, ज्यांचं बहुमत आहे, ज्यांचं प्रभावी नेतृत्व आहे, अशी काही मान्यवर पाहुणे आज या व्यासपीठाला भेट देताना आपण पाहतोय. आतापर्यंत 10 मिनिटं झालेत मित्रांनो. तुम्हाला पुढील 5 मिनिटांमध्ये पुढचं षटक कंप्लीट करायचं आहे. ही तुम्हाला आम्ही पूर्व सूचना या ठिकाणी दिली आहे आणि तदनंतर पुढील अनाउन्स या ठिकाणी केलं जाईल. महेश स्पोर्ट्स शेलगर विपक्ष कैलासवासी, अरुण स्पोर्ट्स जांभूळपाडा, 11 जांभूळपाडा. चला 4 षटकं संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस करायचा आहे. डेफिनेटली अतिजी पाटील खूप चांगला आपण हा विषय छेडलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे. आयोजन कमिटीच्या वतीने हे तुम्हाला डिसिप्लिन पाहायला मिळते आणि एक महत्त्वाची सूचना आहे बघा. जे 5 संघ जिंकतील ना, 10 संघातून 5 संघ एक विजय संपादित करतील, त्या 5 संघांमध्ये रेस होणार आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. आणि त्या 5 संघातून जो खेळाडू रेस म्हणजे धावण्याची शर्यत जिंकेल त्या संघाला दुसरा विजय दिला जाईल. एक महत्त्वाची सूचना. अगदी खरं. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटचे नियम सोडून आपण एक नवा नियम ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉलमध्ये आणला. जिथे बॉल आउट पाहायला मिळत नाही, जिथे सुपर ओव्हर पाहायला मिळत नाही, जिथे आपल्याला एक शर्यत पाहायला मिळते. इथे चांगला बॉल आहे लॉंग स्टॉपच्या दिशेनं, इथे फलंदाज फसला, इथे विकेट किपर चकला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. रिव्हर्सल जर आपण पाहिले ना तर क्रिकेटमध्ये बरेच नियम पाहायला मिळाले. अगदी आपण 15-20 वर्ष मागे गेलो तर क्रिकेटमध्ये फारसे नियम नव्हते. मग एखाद्या गवतामध्ये जरी चेंडू गहाळ झाला ना तरी त्या चेंडू मागे 10-10 15-15 धावा पळताना आपण खेळाडूंना पाहिलंय. जुनं काळातलं क्रिकेट. आता क्रिकेटमध्ये इतके नियम आलेत की आपल्याला त्या नियमांचं अंमल करताना देखील आपल्या आयोजकाची दमछाक होऊन जाते. इथे 1 धाव मिळते. एका धावेनं 19 धावा धाव फलकावर लागली जाते. स्ट्राईक रुटेट झाली आहे. फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही चौकार खेचता, षटकार खेचता, स्ट्राईक रुटेट होणं फार गरजेचं आहे. याचा एक फायदा होतो, धावा वाढल्या जातात, विकेट पडण्याचा धोका कमी होतो आणि समोरचा संघ हा प्रेशराईज होतो. रणनीती चांगली आहे पण धावा फार कमी आल्यात ते देखील तितकंच सत्य आहे. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणाऱ्या हा चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आणले. 22व्या नियमाचं उल्लंघन. तिथे गोलंदाजाला दंडित केलं गेलं. 20 धावा धाव फलकावर लागल्या जातील. पुढचा बॉल चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगली गती आहे. लेग कटर बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता झाली आहे. चिर्ले संघाचं जेव्हा जेव्हा नाव येतं ना तिथे मात्र राधेच्या त्या स्पर्धा डोळ्यासमोर अगदी येतात. त्या काळामध्ये रजनी क्रिकेट स्पर्धांचा धुमाकूळ, हजारो प्रेक्षक चिर्ले गावामध्ये सामन्यांचा आनंद घेण्यासाठी असायचे. आणि आता चिर्ले गावातले खेळाडू देखील किती ताकदीनं तयार झालेत. आपण जुन्या काळातल्या ओपीडीचा जर आपण उल्लेख केला तर ओपीडी एक दादा संघ पण त्या पिढीनं नव्या पिढीला घडवलाय. तुमच्याकडे असणारं ज्ञान, तुमच्याकडे असणारा अनुभव जेव्हा आपण नव्या पिढीला देतो ना तेव्हा एक नवा टॅलेंट आपल्या गावामध्ये निर्माण होतो. चलूया टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकू. इथे देव डाकी यांचा आपण त्यांना इन्व्हाइट करू की आपण टॉस बॉक्स मध्ये चला. इथे आपण अनाउन्स करतो MH46X0159 0159 क्रमांकाची जी गाडी आहे ती रस्त्यामध्ये आहे, हुंडाईची आहे. त्यांना मी विनंती करू की आपली कार जी आहे ती बाजूला पार्क करावी. इथे फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं वेगानं आलाय चेंडू. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आली आहे. चांगला थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा मात्र रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेनं या ठिकाणी 24 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत.
3 षटकांचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 3 षटकानंतर आपण धावा जर पाहिल्या ना तर तब्बल 24 धावा. आजची सरासरी या ठिकाणी या मैदानावर तितकी मोठी मांडली जाणार नाहीये, कारण आपण जितक्या धावा कमी कराल तितका त्रास तुम्हाला डिपेंड करताना होईल. शेवटचं 1 षटक या ठिकाणी आहे आणि पहा काय समय सूचकता पाहायला मिळाली. अगदी 14 मिनिटामध्ये तिसरं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. त्यामुळे इथे निश्चितपणे जी समय सूचकता आहे ती मात्र चिर्ले संघाच्या कॅप्टन्सनं आणि गोलंदाजांना पूर्णपणे निभावली आहे, त्याची अंमलबजावणी केली आहे. आता शेवटच्या षटकामध्ये टाइमपास करू नका. चला मी विनंती करेन महेश स्पोर्ट्स सेलघर विपक्ष कैलासवासी अरुण स्पोर्ट्स जांभूळपाडा, आपण टॉससाठी या. एक कॅप्टन आला आणि चौथ्या डावानंतर पुढच्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर त्या कॅप्टनला टॉस दिला जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. हे आयोजकांचे नियम आहे. वेळेचं मॅनेजमेंट होणं फार गरजेचं आहे. वेळेचं मॅनेजमेंट केलं नाही तर मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. एक वेळ तुम्हाला यश मिळेल पण दुसऱ्या वेळी वेळ तुम्हाला खूप काही शिकून जाईल. हॅलो, तत्पूर्वी पहा सूचना करण्यात येत आहे. या ठिकाणी रस्त्यामध्ये काही लोकांनी आपल्या 4 व्हीलर्स आणि त्याचबरोबर ऑटो रिक्षा आहेत, काही जणांच्या बाईक सुद्धा आहेत. पाहुणे मंडळी या ठिकाणी येत आहे. तत्पूर्वी विनंती आहे, पहा आयोजकांच्या वतीने आता स्ट्रिक्ट वॉर्निंग तुम्हाला देण्यात आलेली आहे. 3-4 वेळा तुम्हाला पुकार दिलेला आहे. आपण सुज्ञ आहात, आपली गाडी योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित पार करा कृपया, सूचना आहे. व्हाईट कलरची कार आहे पहा, कोणाच्या तरी अगदी मधोमध आहे. येस सतीश सर. येस, आपण पाहिलं चौथ्या षटकातला पहिला चेंडू डॉट आलाय. मनीष मडवी नावाचा हा गोलंदाज पंचांना पास करून दुसऱ्या चेंडूची फेकी करेल. फुलटॉस बॉल आहे, फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आहे पण खेळाडू बैनलाय प्रेक्षक त्या ठिकाणी. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिला बॉल डॉट आल्यानंतर मात्र फलंदाजानं क्रमक रूप धारण केलं. टिट फॉर टॅट, पुढच्या चेंडूवर जशास तसं उत्तर दिलं. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 30 धावा धावफलकावर लागल्या जातील. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पुढच्या चेंडूची फेकी केली जाईल. इथे चांगला बॉल पण तितक्याच ताकदीनं फेकून दिलाय. बॅक टू बॅक. इट्स अ बिग बिग बिग. दुसऱ्या संघाची बिकट अवस्था. चौथ्या षटकानं मॅचचं मुवमेंट आणलं. 23 धावा खर्च आल्या, तिथून सामना देखील त्यानं जिंकला. हॅलो, पहा महत्वपूर्ण सूचना आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, व्हाईट कलरची कार आहे कोणाची तरी, I-20 बहुतांश असावी. आणि ज्यांनी ज्यांनी गाड्या कृपया रस्त्यामध्ये पार केलेल्या आहेत ना त्यांना विनंती आहे. पाहुणे येत आहेत, पाहुण्यांना यायला वेळ नाही. धन्यवाद, विनंतीला मान दिलेत. पहा पार्किंग खूप आहे. आपल्या अगदी अतिथी मंच आहे, त्या मंचाचा पाठीमागं सुद्धा मोठी पार्किंग उपलब्ध आहे. आपण सुज्ञ आहात, आपण त्या ठिकाणी आपल्या व्यवस्थित 4 चाकी गाड्या ज्या आहेत त्या पार करू शकता. आणि त्याचबरोबर दोन्ही संघनायकांना सुद्धा सूचना आहे. पहा, जो संघनायक या ठिकाणी सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर उपस्थित असेल त्याला नाणेफेकीचा कौल हा विजयी घोषित करण्यात येईल. त्यामुळं दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे आपली रिपोर्टिंग करा. येस अतिश सर. येस रिवॉर्ड सर, जर पाहिलं ना तर मॅचचं मुवमेंट या ठिकाणी बनवलंय. 16 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. यावेळेस पहा पॅडल स्वीप, काऊ कॉर्नर मध्ये गॅप पाहायला मिळतोय. खेळाडू वेगानं आलाय, चेंडू उचलला गेलाय. गोल्डन आर्म पाहायला मिळाला. काय लाजवाब थ्रो आहे. आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या जायला पाहिजेत. चित्रक्षर आपण त्या ठिकाणी पाहिला, ज्यानं चांगली फेकी केली गेली. शेवटचा बॉल या डावातला. इथे मात्र 42 धावा झालाय. चांगला स्कोर आता आलाय. शेवटच्या बॉलमध्ये काय होईल. 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात या गोलंदाजानं आतापर्यंत. मनीष मडवी हा महागडा ठरलाय. पुढचा बॉल डान्सिंग द ग्राउंड, टॉप एज आहे, हवेमध्ये बॉल फॉलो थ्रो मध्ये येईल का. गोलंदाज या ठिकाणी उलट्या दिशेनं पळत
कॅचला पूर्ण केलंय. इथे विकेट आली, डाव संपला. धावा पाहतोय 4 षटकानंतर तब्बल 42 धावा. 43 धावांचं एक टार्गेट असेल. इथे मान्यवरांचा ताफा आपल्या दिशेने येतोय. चलूया इथे मान्यवरांच्या दिशेने आपण जाऊ. त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर आगमन सुद्धा पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया जांभूलपाडा संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर शेलघर संघा दोन्ही संघाच्या कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकाला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस केला जाईल. उल्वेनोड सिनियर PI रजाने साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर यावं. पोलीस दलातील एक आदरणीय सन्माननीय उल्वानोड सिनियर PI रजाने साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. सदरक्षणाय खलन निग्रहाय हे ब्रीद वाक्य आपण पाहतो पोलीस दलाचं. आणि आदरणीय सन्माननीय सिनियर PI उल्वानोड आदरणीय रजाने साहेब आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. आज रजाने साहेबांना आपण पाहतो या व्यासपीठावर येत असताना ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगत नाही. महाराष्ट्र पोलीस आज एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांचं स्वागत केलं जात आहे. आणि त्यांच्या पवित्र हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. मंदिरातला विठ्ठल हा मंदिरामध्ये असतो, मंदिरातली मूर्ती ही मंदिरामध्ये असते. पण जेव्हा जेव्हा समाजावर संकट असताना हा महाराष्ट्राचा विठ्ठल खाकी वर्दीमध्ये समाजाच्या संरक्षणासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो. आणि म्हणूनच आजच्या या महाराष्ट्राच्या खाकी वर्दीचं या मंचकावर शुभ आगमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. चांगल्यासाठी चांगलं आणि वाईटासाठी वाईट हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून असंख्य हल्ले या मातीनं झेललेत आणि प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जात महाराष्ट्र भूमीसाठी लढणारी महाराष्ट्राची खाकी वर्दी सदरक्षणाय खल निग्रणाय त्यांचं या ठिकाणी शुभागमन. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं स्वागत करू. येथे आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत असताना आपण अतिथी कक्षामध्ये मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेने जाऊ. येस, महाराष्ट्राचा पोलीस मी. याच दरम्यान मी रजाने साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. इथे एका बाजूला जांभूळपाडा असेल, दुसऱ्या बाजूला शेलघर असेल. दोन संघादरम्यान एक तुंबल युद्ध या ठिकाणी होईल. आणि युद्धभूमीमध्ये कोण जिंकेल तत्पूर्वी साहेबांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातील. सन्माननीय अर्जुन कुमार रजाने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल अँड टेल. नाव तुमचा निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहे शेलघरचा संघ. शेलघर संघ किती ट्रॉफीज यावर्षी आपण जिंकल्यात? झाल्या 4-5 कमीत कमी झालेल्या आहेत आणि गावांमध्ये जिंकण्याचा प्रयत्न करू. जवळचा गाव आहे म्हणजे. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजी आली आहे. किती यावर्षी ट्रॉफी जिंकल्यात आपण? 7 किंवा 8. 7 किंवा 8 ते देखील त्यांना ठाऊक नाही. पण 9वी ट्रॉफी या ठिकाणी तुम्ही जिंकाल अशी अपेक्षा ठेवू आणि शुभेच्छा देऊ. मान्यवरांना मी विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. हा सन्मान प्रवीणजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. हा सन्मान आलेल्या मान्यवरांचा, हा सन्मान आपल्या खाकी वर्दीचा, हा सन्मान समाजाप्रती केलेल्या कार्याचा आणि हा सन्मान तुम्हा आम्हाला पुरवलेल्या सुरक्षेचा. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक या ठिकाणी करूया. आभाराचे भार कशाला, धन्यवादातून वाद कशाला. ही महाराष्ट्रातली प्रत्येक मंडळी तुमचं कायमस्वरूपी साहेब ऋण व्यक्त करत राहील. धन्यवाद. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करेन की आपण खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात.
साई गणेश चषक 2025 आजपासून या ठिकाणी सुरू झालेला आहे. ही पहिलीच मॅच आहे. बरं, मॅचच्या टुर्नामेंटच्या उद्घाटनासाठी येऊ शकलो नाही, थोडा कामात व्यस्त असल्यामुळे उशीर झाला आहे. परंतु या भागामध्ये नोकरी करताना मी बघितलं आहे गेल्या 2-3 महिन्यापासून की प्रत्येक गावामध्ये एक सुंदरसं असं मैदान आपल्या कार्यकर्त्यांनी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे खरोखर हेवा वाटतो इकडे की इतके चांगला मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याच्यातूनही रायगड पनवेल विभागातनं आंतरराष्ट्रीय टीममध्ये अंडर 19 अंडर 14मध्ये आपल्याकडील काही खेळाडूंची नियुक्ती झालेली आहे. फार आनंद वाटतो या विभागातनं एवढे चांगले प्लेयर तयार होतात आणि तुमच्यासारखे लोक, कर्तृत्ववान लोक इथं आहेत. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना इथं हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे तुम्ही. नक्कीच इथले खेळाडू एक उंच भरारी मारतील आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळून या विभागाचं नाव उज्ज्वल करतील. आज इथं सुरू झालेल्या या टुर्नामेंटमधील सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद साहेब. हे होते आपल्या समवेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय अर्जुन रजाने साहेबांच्या वतीनं खेळाडूंना आणि स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. चलूया या सामन्याचा आपण लाईव्ह आनंद मराठीचे गोडबाणीचे उत्तम समालोचक रिवाल्ड सरांच्या आवाजाकडे आपण जाऊया. धन्यवाद धन्यवाद अतिशजी पाटील यांचा पहिला आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकलात. उत्तरार्धामध्ये बघा 2 धावांवर एक पहिली विकेट प्राप्त झाली आहे. मॅच सुरू आहे. चॅलेंजर चिरले विपक्ष मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुज आणि कोंबडभुज टीम काय गोलंदाजी, काय अप्रत्य हल्ला चढवतोय. खरं तर आज रजाने साहेबांचं इथे आगमन झालं, सिनियर PI. आणि नक्कीच मित्रांनो आपण बघितलं तर अजमल अमीर कसाब या दहशतवादी हल्ल्यात खरं तर तुकारामजी ओंबळे यांना खरं तर आपण पाहिलं हुतात्मा होताना. हे पोलीस आहेत, हे महाराष्ट्र पोलीस जीवाची पर्वा न करता खरं तर अगदी या आतंकवाद्यांना सामोरे जात आहेत. आणि आज त्यांच्यावर असणारी जबाबदारी, अहोरात्र सेवा करणारी ही मंडळी. बरं, काही आमचे पोलीस बांधव मंचकाच्या खाली आहेत, त्यांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या साहेब. इथे तुमचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पोलीस बांधव जे उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये बसावं. PS निवाटे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. काय गोलंदाजी होते बघा. इथे मात्र पाहुण्यांचं एका बाजूला आगमन झालं आणि मॅचीत एवढा रंगतदार पाहायला मिळतोय. चिरले टीमनं ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की गोलंदाजी केली, सुरुवात सार्थक रमाकांत घरातनं जबरदस्त केली. त्यानंतर त्याच गोलंदाजाप्रमाणे आता दुसऱ्या बाजूला हा प्रतीक हल्ला होतोय. अर्थातच पलटवार, जशास तसं टीट फॉर टॅट. धावसंख्या 2, 1 गडी बाद. खांद्याचा पूर्ण वापर, हा मात्र टॅपिंग क्रिकेट. चेंडू जादो हो 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 असं वाटलं की हा षटकार होईल, परंतु इथे मात्र कोण होता तो क्षेत्ररक्षक? डेफिनेटली नवजल भोईर, एक बेस्ट फिल्डर. नवजल भोईर न टिपलाय झेल. जय शिवराय. कोण चांगले संगीत. आणि इथे मात्र फलंदाज बाद. जबरदस्त झेल, ब्रिलियंट कॅच. आणि खरं तर या कॅचनं तुम्हाला बघितलं तर कोंबडभुज टीमला खरं तर परतवलं या मॅचमध्ये. तर खेळाडूंना विनंती आहे, आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्ही खेळाडू कक्ष सोडून जायचं नाही, खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे, खाली उतरायचं नाही आहे. महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला. ही सूचना सुरुवातीपासून दिली होती. त्यामुळे पहिला गडी बाद झालाय आणि चॅलेंजर चिरले टीमला ज्या पद्धतीनं दुसराही धक्का मिळाला. एक महत्त्वाचा गडी बाद झाला. पहिला गडी सार्थक घरत, एक इन्फॉर्म खेळाडू
कमी वयाचा. त्यानंतर मात्र सिद्धू मढवी देखील मैदानातून बाहेर गेला 0 या धावसंख्येवर. आता मात्र आयुषच्या जोडीला प्रथमेश येतोय. करायचे आहेत 43 धावा आणि पहिल्याच ओव्हरमध्ये काय कमालीचं षटक फेकतोय आहे विनोद भगत. विनोद भगत खरं तर अनेक अनेक मोठमोठ्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली. फास्टर बॉलर. हा खोलवर पद्धतीचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहे सिलिमी डॉनला 30 यार्ड सर्कलमध्येच हा चेंडू अडवला आहे आणि तिथे मात्र नशीरनं एक चांगलं क्षेत्ररक्षक नशीब कोहलीला तुम्ही पाहतोय एक सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3च. काय कमालीचं षटक. विनोद भगतचं हे षटक आवडलं असेल ना तर नक्कीच त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवूया. व्हेरी गुड बॉलिंग. फक्त 3 धावा आणि 2 विकेट. गोल्डन ओव्हर पॉवर प्लेचं. हा खेळाडूंसाठी सातत्यानं सूचना आहे बघा आयोजन कमिटीच्या वतीनं. तुम्ही खुर्च्यांवर बसायचं आहे. खेळाडू कक्ष सोडून जायचं नाही. मग पॅनल्टी दिल्यानंतर तुम्ही आर्ग्युमेंट करायचं नाही. सातत्यानं तुम्हाला सूचना आहेत. तर खेळाडू कक्ष कशासाठी उभारलाय तर तुम्हाला बसण्यासाठी. आयोजन स्ट्रिक आहे. बरोबर आहे. हा आयोजन साई गणेशचा आहे त्यामुळं स्ट्रिक आयोजन आहे. आमचे आयोजक बघा किती आज मोठ्या संख्येनं आमचे आयोजक मंडळी पाहायला मिळते. कधी पाहायला मिळत नाही कुठे. कारण आज त्यांची एकता एकजूटपणा पाहायला मिळाली आणि हे साई गणेश चषकाचं आयोजन. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण. आमचा कोहली राजा दर्याचा राजा कोहली बांधव आज एकवटलाय आणि मग एकवटल्यावर नंतर मात्र कोणाचंही खैर नसतं आणि खूप चांगलं आयोजन. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. राजचा पहिला बॉल लॉफ्ट केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जेल खाली. अजून एक विकेट. विकेट नंबर 3. बॅक टू डग आउट. थँक्यू डीजे. बघा पहिल्या सुरुवातीला पूर्वार्धामध्ये अशीच चिरले टीमनं सुरुवात केली होती. कोंबडीच्या टीमच्या लवकर खेळाडूंना बाद केलं होतं परंतु तशीच मात्र उत्तरार्धामध्ये देखील चिरले संघाची अवस्था दयनीय अवस्था करून टाकली आहे. 3 धावांवर 3 विकेट. 3 धावांवर 3 विकेट अशी एक कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. रिवाल सर आपण बघतोय प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये सन्माननीय प्रशांत दादा कोळी यांचं शुभ आगमन आहे. त्यांना मी विनंती करू प्रशांत कोळी सर आपण मंचकावर या आणि आसनस्थ व्हा. पाहुण्यांचं केलं जातंय स्वागत. आज आमचे पोलीस कर्मचारी अर्थातच सिनियर PI रजानी साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आठवण झाली पुन्हा एकदा सातत्यानं. मी मगाशी म्हटलो की 26 नोव्हेंबर 2008ला 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईत घुसून जो गोळीबार केला होता त्यामध्ये 166 निष्पाप नागरिक त्या ठिकाणी खरं तर मरण पावले होते. परंतु आज तुकाराम ओंबले साहेबांची आठवण झाली आहे. हुतात्मे झाले परंतु त्यांच्या आठवणी मात्र निरंतर आहेत. मॅचकडे जाऊया. इथे लॉंग ऑनला एक सिंगल मिळाली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती फक्त 4 धावा. मॅच पाहतोय चॅलेंजर चिरले विपक्ष मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुजे. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये मायरा 11 कलंबुसरे संघ विजयी झाला. शैलेश स्मृती तरगर टीम पराभूत झाला. या मॅचमध्ये कोण जिंकणार. 43 धावांचं लक्ष्य आहे आणि आता फक्त 4च धावा. हा लेटकटचा फटका. सेकंड स्लिप आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू अडवला गेला. एक सिंगल आली आहे. एक काही फरक पडणार नाही कारण पॉवर प्ले सुरू आहे. सेकंड पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षक जास्त 30 यार्ड मध्ये असतात आणि त्या परिस्थितीमध्ये काय कमालीचं षटक मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुजे संघाचे गोलंदाज करतायत. मंगेश आणि विघ्नेश यांची स्मृती खरं तर इथे आठवण राहावी म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून हा संघ उतरला. हा वाईट बॉल अतिरिक्त धाव स्वैर चेंडू आणि या स्वैर चेंडूच्या इशाऱ्यानं संघाची धावसंख्या पुढे सरसावली ती म्हणजे 6 या आकड्यावर. 6 धावा. गोलंदाजीच्या उंबरड्यावर राज वस्ताव. बघा चेंडूला थोडा वलन देतोय लेफ्टी बॉलर. चेंडू उगतोय चुकतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या स्थिर स्थगित. 6 धावा. सार्थक जसा बाद झाला त्यानंतर संघ अडचणीत आला कारण सार्थकची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळाली आहे मागील बऱ्याच स्पर्धेमध्ये.
तो लवकर बाद झाला. संघ अडचणीत आला. डावखुरा फलंदाज कसं डिफेन्सिव्ह स्ट्रोक, परंतु स्वतः गोलंदाज चेंडूवर जाईल, चेंडू पकडेल, फेकेल. एक धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा रजानी साहेब तुमचं मनापासून आभार. तुम्ही जो बहुमूल्य वेळ दिलात या स्पर्धेसाठी त्याबद्दल आयोजक साई गणेश मित्रमंडळ यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार. बॅक टू क्रिकेट. धावसंख्या धावफलकावर फक्त या ठिकाणी 7 पाहायला मिळते. सेकंड ओव्हर. अडचणीत आलाय चिर्ले संघ. चिर्ले संघाला आता तुम्हाला खरं तर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, परंतु गोलंदाज जकडून ठेवत असताना चेंडू खाली राहिलाय. चेंडूला उचली मिळाली नाही आहे. अजून एक डॉट बॉल. पाहता पाहता दुसरा षटकही समाप्त झाला. 2 वाजवी षटकांचा खेळ समाप्त झाला आणि त्यासाठी देखील काउंट केलेला वेळ बरोबर प्रॉपर 10 मिनिटाच्या आतमध्ये हे 2 षटक समाप्त झालेत. आता मात्र 5वा षटक, तिसरा षटक जो आहे ना तुम्हाला 15 मिनिटाच्या आत फेकायचा आहे, त्यामुळे घाई करावी लागेल. कोंबडभुजे संघ तिसरे षटक घेऊन कोण येणार? संघ अडचणीत आलाय. चिर्ले संघ संघर्ष करावा लागेल तुम्हाला आता. चॅलेंजर चिर्ले, ज्या पद्धतीनं चिर्ले दास्तान फाटा या ठिकाणी 1984चा गौरवशाली लढा दिवंगत दिवा पाटील साहेबांनी संघर्ष केला आणि म्हणून त्या संघर्षामुळे आज शेतकरी राजा माझा अगदी श्रीमंत झालाय. 22.5%, 12.5% हे जो कायदा आहे ना, खरं तर दिवा पाटील साहेबांच्याच मुलं आपल्याला अंमलात आला आणि आज त्यांची आठवण झाली. त्याप्रमाणे संघर्ष करावा लागेल. चिर्ले संघ, चिर्ले गाव एक ऐतिहासिक गाव आहे. जासई गाव तिथे असणारं एक ऐतिहासिक गाव आहे आणि आज तिथून आलेला संघ इथे खेळत असताना त्यांच्यासमोर खूप मोठं आव्हान राहिलंय. 12 बॉल बाकी आहेत आणि 36 धावा. 12 चेंडू 36 म्हणजे प्रत्येक षटकामागे 18 धावा काढावे लागतील. 3 षटकार मारावे लागतील. ही भाषा बोलावी लागेल, परंतु गोलंदाज तिसराही डॉट बॉल फेकतोय. तिसरा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय शुभम कोहली. हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. शुभम मगाशी नाराज झाला होता कारण तो लवकरात लवकर बाद झाला, परंतु त्यानं आता पुन्हा गोलंदाजी घेतली. शुभम कोहली एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. लेफ्टी बॅट्समन आहे आणि खरं तर पॅडल स्वीप मापियासावी करण्याचा प्रयत्न केला होता, तोही डॉट बॉल जातोय. सातत्यानं जे आमचे प्रेक्षक वर्ग आहे ना, खरं तर क्रिकेटचे दर्दी आहेत. आतिश पाटील साहेब हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, परंतु त्यांना आपण विनंती करूया, आपल्या गाड्या आहेत ना, आमचे पाहुणे येत आहेत, तुम्ही मध्ये ठेवू नका, पार्क करू नका. सातत्यानं पाहुणे मंडळी येतील आणि पाहुण्यांसाठी जागा ठेवा. खोलवरपर्यंत बॉल. ओ हो, लवली काय गोलंदाजी शुभम कोहली. शुभम कोहली सांगतोय जरी मी फलंदाजी करू शकलो नाही तरी माझ्याकडे अजून एक इव्हेंट आहे, तो म्हणजे गोलंदाजी. आणि तो गोलंदाजी 3 बॉल डॉट फेकलेत. चॅलेंजर चिर्ले तुमच्या समोर आता चॅलेंज आहे. नावाप्रमाणे चॅलेंजर्स आहात तर तुम्हाला हे चॅलेंज स्वीकारावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत फक्त 9 आणि आता 36 धावांची गरज. 9 चेंडू 6 षटकार. ही भाषा बोलावी लागेल, ही भाषा बोलावी लागेल. यार त्यामध्ये 1 षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. नवजल, हो हो, नवजल चूक करणार नाहीये. ज्याला चेंडू पकडायला, बॉल पकडायला आवडतं तो नवजल भोईर टिपतो जेल. याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर प्रशांत कोळी साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय प्रशांत कोळी यांची उपस्थिती आणि त्यांचा सन्मान मंचकावर केला जातो आहे. इथे सन्माननीय प्रशांत कोळी साहेब यांचा सन्मान करतील नारायणजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतोय. अतिथी कक्षामध्ये त्यांना सन्मान समर्पित केला जातो आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरेचं, संस्कृतीचं वस्त्र, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ. तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना एक गोड आठवण भेट समर्पित केली जात आहे. आणि या स्पर्धेच्या मैदानासाठी खूप फार मोठी मेहनत त्याने या ठिकाणी घेतली आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला, आणखी परत एकदा विनंतीपूर्वक सूचना आहे की आता मधल्या पॅसेजमध्ये कोणीही गाड्या पार्क करू नका. ज्यांनी जर लावली असेल तर कृपया त्या गाड्या बाजूला करा, कारण जिथे मान्यवर पाहुणे येत आहेत ना, त्यांना अडथळा या ठिकाणी होतोय. थोडंसं सहकार्य करा.
चलूया इथे मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेतून आपण परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊ, जिथे आपण आवाज ऐकतोय रिवॉर्ड सरांचा. थँक्यू अतिशजी. खरं तर इथे 8 बॉल 36ची गरज होती आणि षटकाराची अपेक्षा होती आणि आवश्यकता होती असताना हा ठोकलेला षटकार आता 7 चेंडू 30 धावा. जर हा षटकार आला तर 6 बॉल 24 राहतील, मग मॅच मध्ये रंगतपणा वाढेल. परंतु शुभम कोहली या बॉलवर षटकार ठोकून देईल का, हा मोठा प्रश्न आहे. ऑन स्ट्राईक बॅट्समन आर्यन मडवी. आर्यन टू शुभम. 7 बॉल 30. हा काय खोलात बॉल फेकला आर्यनला. आणि तिथे मी म्हटलं की शुभम आता ओळखतोय की आर्यन तिकडे मात्र शॉर्ट बॉल खूप चांगला खेळतोय. अशा परिस्थितीमध्ये फेकलेला हा ब्लॉक हॉल बॉल, डॉट बॉल. येणारे 6 चेंडू आता विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 6 बॉल 30 रन्स, 6 चेंडू 5 षटकार. काय घडेल, हा मोठा आव्हान आहे, हा मोठा संघर्ष आहे. सहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आता आव्हान कठीण. चॅलेंजर्स चिरले टीम समोर. गोलंदाज कोण असेल? मनोज भगत. एक अनुभवी जुना जाणगा खेळाडू मनोज भगत तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतो या कोंबडभुजे संघाच्या वतीनं. खरं तर मंगेश आणि विघ्नेश यांच्या स्मृतीच्या अभिवादनानं हे मॅचला त्यांनी संघाला नाव दिले, परंतु त्यांची आठवण मात्र तेही चांगले खेळाडू. लावली कॅच. किपरनं मात्र जबरदस्त झेल. हा झेल कठीण असतो, परंतु तो कठीण झेली टिपला गेलाय. यष्टीरक्षक शुभम कोहलीनं विकेट नंबर इथे बाहेर जाईल मैदानातून 5वी. थँक्यू डीजे. याच दरम्यान आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे उल्वे नोटचे शहर अध्यक्ष सन्माननीय निलेशजी खारकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सांभाळणारे निलेशजी खारकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. मोस्ट वेलकम निलेशजी खारकर. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उल्वा नोड अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे आणि निलकंठेश्वर उल्वे टीमचे फाउंडर संस्थापक मालक निलेशजी खारकर. आपलं सहर्ष स्वागत. 5 बॉल 5 षटकारांची आवश्यकता असताना इथे 1 आणि 2 धावेने काहीच होणार नाहीये. अशा परिस्थितीमध्ये 2 धावा जरी आल्या असल्या तरी कोंबडभुजे सांगतोय की काही हरकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 28 धावांची. मॅच कठीण झाली. चॅलेंजर चिरले टीम चूक कुठे झाली बघा, आठवत असेल शेवटचा ओव्हर. आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर. आणि इथे आपण पाहिलं तर अवघ्या 3 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 3 चेंडू रिव्हर्स इथे गुणवत्ता दाखवतोय, परंतु वेळ निघून गेली आहे. हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. डीप कव्हर पॉइंटला स्विच हिटचा आलेला हा चौकार. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जिंकण्याकरता 2 चेंडू अजूनही आणि भरपूर साऱ्या धावा. 24 धावा. या दरम्यान आपण विनंती करू कृशल भगत यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं नसतं व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही स्वागत करतोय. देवा डाकी आमचे उत्कृष्ट समालोचक पकडतायत प्रेक्षकाच्या भूमिकेत. हा झेल प्रेक्षक कमाल कॅच. वेळ निघून गेली आहे, परंतु त्यानंतर आलेला हा षटकार. असं म्हणतात ना अतिशजी की भात करपून गेल्यानंतर पाऊस येऊन काही उपयोग नाहीये. अशा परिस्थितीमध्ये या उशिरानं आलेला हा षटकार, एक चौकार. अजूनही इथे भरपूर धावांची आवश्यकता. लास्ट बॉल मात्र इथे गेलाय डॉट. अशा परिस्थितीमध्ये
हा दणदणीत विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजेच मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुज टीमनं हार्दिक अभिनंदन. चले आपण आता इथे मान्यवरांच्या स्वागताच्या दिशेने जाऊ. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. या स्पर्धेमधून साई गणेश चषक 2025 एक शानदार स्पर्धा, 5 दिवसाची ही रजनी क्रिकेट स्पर्धा 5 रात्रींमध्ये आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेचा थरार अनुभवता येत आहे. आणि या स्पर्धेला भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष उल्वे नोड ज्यांच्या युवकांच्या हातामध्ये आहे असे निलेशजी खारकर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय प्रवीणजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. सबका साथ सबका विकास खारगर साहेबांचा काम आहे झकास, आणि हा झकास सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा या प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये करतोय. प्रवीणजी कोळी साहेब असतील, या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये असणारे ही दिग्गज व्यक्ती, आणि खारकर साहेबांची उपस्थिती, आलेल्या प्रत्येक मान्यवराला हा सन्मान या ठिकाणी समर्पित केला जातोय. तदनंतर सचिन शेठ घरतांचं देखील आपण या ठिकाणी पाहिलं आगमन आहे. तदनंतर आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये सन्माननीय विनोदजी कोळी यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. सन्माननीय विनोदजी कोळी यांना आम्ही विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय विनोद कोळी साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. सन्माननीय राजेश कोळी शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. इथे विचारांचा सन्मान आहे, इथे आलेल्या उपस्थितीचा सन्मान आहे. प्रत्येक मान्यवराला हा सन्मान